भिलाला बाळाया मुलीवर मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित झालेले आपले बोली भाषा तज्ञ भाषा अभ्यासक डॉक्टर मराठे यांना या मंडळात करतो. छत्रपती शिवाजी महाराज, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख या परिसराचे लोकनेते सत्यशोधक पंढरीनाथ पाटील आणि कर्मयोगी गाडगे बाबा यांना विनम्र अभिवादन करतो. महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात बोलींचा जागर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून या सभागृहामध्ये भिलाला बालेला या बोलीच्या संदर्भातलं अतिशय अभ्यासपूर्ण भाष्य या ठिकाणी होणार आहे. या निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर PR पडोळे साहेब, जे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे स्वीकृत सदस्य आहेत, या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले आमचे मित्र आदिवासी साहित्य संस्कृतीचे अभ्यासक प्रख्यात कवी प्राचार्य डॉक्टर गोविंद गायकी सर, महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयाचे सहाय्यक आणि त्यांच्या तळमळीतून त्यांच्या बोलण्यामधून मराठी भाषेची जी तळमळ आपल्याला जाणवत होती आणि एकूणच महाराष्ट्र शासनाचा बोली भाषांच्या संवर्धनासाठी असणारा दृष्टिकोन किती व्यापक आहे, किती उदार आहे, हे त्यांच्या बोलण्यातून सातत्याने भासत होतं. ते आमचे मित्र श्री संतोष गोसावी सर, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय PR पडोळे सर, आपल्या संस्थेचे या व्यवस्थापन मंडळाचे किंवा महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य आदरणीय मधुकरराव पाटील साहेब, या कार्यक्रमाचे समन्वयक आमचे मित्र संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्या परिषदेचे सन्माननीय सदस्य आदरणीय डॉक्टर गणेश मार्टे सर, समोर आमचे मित्र नवलाखे सर बसले आहेत, डॉक्टर उमरागडे सर आहेत, भाषा संचालनालयाचे सर्व मित्रमंडळी आहेत आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, बोलींचा जागर हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि काल सुसंगत असणारा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने हाती घेतला. गोसावी सरांनी बोलता बोलता सांगितलं की कुलकर्णी साहेब आणि अरुण गीते साहेब यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार होत आहे. शासनाच्या प्रशासकीय विभागामध्ये प्रशासकीय कार्य करीत असताना सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक सांस्कृतिक घडामोडीबद्दल इतकी सहानुभूती ठेवणे आणि महाराष्ट्रातली भाषा, महाराष्ट्रातली बोली ही जिवंत राहिली पाहिजे. ज्या बोलींनी प्रमाण भाषा समृद्ध केली, ज्या बोली हे संस्कृती आणि संपूर्ण समाजाचं संवर्धन करण्याचं काम करत असतात, त्या बोलींच्या प्रती जो अकृत्रिम जिव्हाळा आणि तळमळ या प्रशासकीय अधिकाऱ्यांची आहे ती खरोखर वाखाणण्यासाठी. खरोखर आपण पाहतो की राजकारण असेल, प्रशासन असेल, त्या राजकारण आणि प्रशासनामध्ये कला आणि संस्कृती, साहित्य या क्षेत्राला फार कमी वाव असतो. त्यांचं क्षेत्र फार वेगळं असते, धकाधकीचं असते. प्रशासकीय क्षेत्र तर इतकं व्यस्ततेचं असते की त्यामध्ये श्वास घ्यायला सुद्धा उत्संग नसते. पण तरी सुद्धा त्यातूनही आपल्या जीवन जाणीवा किती तरल आहे, आपली संवेदनशीलता किती अलवार आहे, हे दाखवण्याचं काम हे आमचे अधिकारी करत आहेत. त्याबद्दल मला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. मित्रांनो, बोलींचा जागर या कार्यक्रमाची भूमिका गोसावी सरांनी मांडली आणि ती मांडत असताना बोली ह्या किती महत्त्वाच्या आहेत. भाषेच्या नव्हे तर संपूर्ण मानवी संस्कृतीच्या संवर्धनासाठी बोलीचं संवर्धन झालं पाहिजे. बोली ह्या भाषेला समृद्ध करत असतात, प्रमाण भाषेला समृद्ध करत असतात आणि त्या बोलींचं अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत संस्कृती आणि समाज टिकलेला असतो. ज्या वेळेस एखादी बोली या पृथ्वीच्या भूपटलावरून नामशेष होते, त्यावेळेस त्या बोलीच्या सोबत त्या समाजाची, त्या लोकसमाजाची एक संपूर्ण संस्कृती नामशेष होत असते. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की अंदमान निकोबारमध्ये एक बोआ नावाची एक शेवटची स्त्री होती
आणि ही शेवटची स्त्री त्या भाषेला संवर्धित करत होती. त्या भाषेचं सामर्थ्य तिच्या बोलीमधून प्रकट होत होतं. पण त्या अंदमान निकोबार परिसरातली ही शेवटची भाषक होती. ज्या क्षणी ज्या वेळेला ही महिला गतप्राण झाली त्यावेळेस पृथ्वीच्या पटलावरची एक भाषा आणि एक संस्कृती हे नामशेष झाले. कारण भाषा आणि संस्कृती ही आपल्या संस्कृतीचं, आपल्या समाजाचं, आपल्या संपूर्ण पर्यावरणाचं वहन करणारी एक महत्त्वाची शाखा असते आणि ती जपली पाहिजे. हे या कार्यक्रमामागचं खरं उद्दिष्ट आहे. आपल्या भारताचं एक मानचित्र आपण डोळ्यासमोर ठेवलं तर हजारो बोली या भारतामध्ये आहे. खरं तर संपूर्ण भारत हा बहुभाषिक आहे, बहुसांस्कृतिक आहे. हे आपलं वैशिष्ट्य, हे आपलं सामर्थ्य आहे. आणि बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकता हे भारताचं वैशिष्ट्य असल्यामुळे एक अत्यंत सर्वांग सुंदर चित्र आपल्या देशामध्ये पाहायला मिळते. अगदी जाती पाती धर्माच्या पलीकडे जाऊन या भारतामधली एकसंगता, या भारतातली एकात्मता ही भाषेने जोडलेली आहे. भाषा जोडण्याचं काम करते, भाषा तोडण्याचं काम करत नाही. आणि म्हणून भाषा असेल, बोली असेल, ह्या जपल्या पाहिजे, त्यांचं संवर्धन झालं पाहिजे. भारतामध्ये सामान्यतः असा अंदाज व्यक्त केलेला आहे की 1500 बोली आहेत आणि 200 प्रमुख भाषा आहेत. भारतीय संविधानाच्या अनुसूचीमध्ये 24 भाषांचा अंतर्भाव झालेला आहे. खरं म्हणजे भारतीय संविधानाच्या अनुसूचीमध्ये 24 पेक्षा अधिक भाषा येण्याची गरज आहे. त्या अनुसूचीमध्ये जे निकष दिलेले आहेत त्या निकषांमध्ये एक निकष आहे की ज्या बोलीची भाषक संख्या ही 10,000च्या वरती असेल आणि त्या बोलीला एक समृद्ध परंपरा असेल, त्या बोलीमध्ये साहित्य निर्मिती होत असेल तर ती भाषा भारतीय संविधानाच्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करायला पाहिजे. परंतु आतापर्यंत 22 ते 24 भाषा भारतीय संविधानाच्या अनुसूचीमध्ये आहेत. आदिवासी भाषा केवळ 2च आहे. त्यामध्ये एक बोडो आहे आणि एक संथाली आहे. खरं म्हणजे या आदिवासी भाषांमध्ये अनेक समृद्ध भाषा आहेत. त्यामध्ये मुंडारी आहे, त्यामध्ये गोंडी आहे, त्यामध्ये मिलारी आहे, त्यामध्ये कोरकू आहे. ह्या भाषा लाखोंच्या समूहामध्ये बोलल्या जातात आणि त्यांची भाषकाची संख्या 10 लाख, 20 लाख, 25 लाख, 50 लाखाच्या आसपास आहे. पण तरी सुद्धा या भाषांना भारतीय संविधानाच्या अनुसूचीमध्ये स्थान मिळालेलं नाही. पण आपल्या भारतीय समाज मानसामध्ये या बोलींनी आपलं जे अस्तित्व टिकवून ठेवलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. ज्या काही 200 प्रमुख भाषा असतील त्या प्रमुख भाषांच्या सुद्धा अनेक बोली आहेत, अनेक उपभाषा आहेत, त्यांचे अनेक स्तरभेद आहेत. मग त्या स्तरभेदांमध्ये जाती आधारित बोली आहेत, व्यवसाय आधारित बोली आहेत, प्रादेशिक बोली आहेत, वेगळ्या समूहांच्या बोली आहेत, भटक्या विमुक्तांच्या बोली आहेत, आदिवासींच्या बोली आहेत. अशा वेगवेगळ्या स्तरांमधल्या बोली बोलल्या जातात. महाराष्ट्र जरी डोळ्यासमोर ठेवला तरी महाराष्ट्रामध्ये प्रमुख आपली मराठी आणि मराठीच्या भाषा संवर्धनासाठी या पंधरवडा, या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यामध्ये मराठीच्या बोलींचं निदान एक अभ्यासपूर्ण चित्र जरी आपल्या डोळ्यासमोर आलं तरी सुद्धा आपण त्या दिशेने काहीतरी करू शकतो. मराठी ही प्रमाण भाषा आहे. या मराठी प्रमाण भाषेच्या प्रादेशिक बोली आहेत आणि त्या प्रादेशिक बोली भागानुसार आपण त्यांची मांडणी केलेली आहे. खरं म्हणजे बोली ह्या एकमेकांमध्ये इतक्या गुंतलेल्या असतात की त्यांची अगदी नेमकेपणाने वर्गवारी करता येत नाही. आपण 12 कोसावर भाषा बदलत असते असं म्हणतो, पण 12 कोसावरच नाही, या सभागृहामध्ये बसलेल्या प्रत्येकाची बोली वेगळी आहे. व्यक्ती सापेक्ष आहे, ते वय सापेक्ष सुद्धा आहे आणि ते लिंग सापेक्ष सुद्धा आहे. म्हणजे पुरुष जसे बोलतात तशा स्त्रिया बोलतात का? नाही बोलत. आणि स्त्रियांसारखा पुरुष बोलायला लागला की मग आपण कशी त्याची फिंगर डिवाइड करतो किती आहे. स्त्रियांचं विश्व वेगळं आहे, स्त्रियांची बोली वेगळी आहे, पुरुषांची बोली वेगळी आहे, लहान मुलांची बोली वेगळी आहे आणि वयोवृद्धांची बोली वेगळी. मध्ये जे लाघव आहे ते त्या स्तरावरच आहे आणि म्हणून कितीही मोठं झालो तरी आपण त्याच्या स्तरावर जातो आणि अरे रे रे अल आपण करून त्याच्याशी बोलतो. कारण त्या भाषेमध्ये आपल्याला जावं लागते, परकाया प्रवेश करावा लागतो, त्याच्याशी संवाद साधावा लागतो आणि तो संवाद साधत असताना या स्तरभेदांचं सामर्थ्य काय आहे किंवा त्याचं स्वरूप काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्या अनेक बोली आहेत. इथं जी भिलाला बाऱ्याच्या नावाची बोली आपल्यासमोर प्रस्तुत होणार आहे, 47 आदिवासी बोली ह्या महाराष्ट्रामध्ये बोलल्या जातात. या बोलींचा अभ्यास आणि संशोधन संवर्धन किंवा
त्याचं दस्तऐवजीकरण यापूर्वी अनेकांनी केलेलं आहे. अगदी 100 वर्षापूर्वी आम्ही बोलताना बोललो की 100 वर्षापूर्वी डॉक्टर जॉर्ज ग्रियर्सन यांनी लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया नावाचा एक बृहत ग्रंथ लिहिला. या बृहत ग्रंथाचे जवळजवळ 12 खंड आहेत आणि एक एक खंड हा हजार पानांचा, एक एक खंड 1000 पानाचा. असे 12 खंड डॉक्टर जॉर्ज ग्रियर्सन यांनी लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडियाचे दिलेले आहेत. आणि त्यावेळेस ते इंग्रज अधिकारी होते आणि इंग्रज अधिकारी असल्यामुळे भारतभर ते फिरले. ज्या ज्या प्रदेशात गेले त्या त्या प्रदेशातल्या बोली त्यांनी बोलीचं संवर्धन त्यांनी केलं, संकलन केलं आणि ते संकलन करत असताना त्याची मांडणी केली. पण जॉर्ज ग्रियर्सन यांनी एवढं मोठं कार्य करताना सुद्धा महाराष्ट्रातल्या प्रदेशातल्या अनेक बोली त्यांनी सुटल्या. अलीकडे डॉक्टर गणेश देवी यांनी भाषा सर्वेक्षण केलं. भारतीय भाषांचे लोक सर्वेक्षण नावाचा एक बृहत संशोधन प्रकल्प त्यांनी केला आणि हा संशोधन प्रकल्प करत असताना अगदी काश्मीर पासून तर कन्याकुमारीपर्यंत, अगदी गिरिगौहरापर्यंत जे आदिवासी समूह आहेत किंवा आपल्या नागरिकांमधल्या सुद्धा जे काही स्तरभेद आहेत त्या स्तरभेदांमधल्या बोलींचं संशोधन आणि संकलन त्यांनी केलं. पण मला भाषा अभ्यास करताना मला जाणवलं आहे की या दोन्ही प्रकल्पांमधून आजही अनेक बोली ह्या सुटलेल्या आहेत. त्या बोलींवर अजूनही भाष्य केले गेले आहे. म्हणजे निहालीचा आम्ही उल्लेख करतो. आज निहालीबद्दल खूप बोलले आहे. युनेस्कोने किंवा जागतिक स्तरावर जे भाषा वैज्ञानिक आहेत, भाषा संशोधन करणारे लोक आहेत, त्यांनी देशातल्या जगातल्या अनेक भाषांचं वर्गीकरण करत असताना की काही भाषा ह्या अस्तांचलाच्या कशा शेवटच्या घटका मोजत आहेत हे सांगितलं आहे. अगदी एंडेंजर स्वरूपात आहे आणि ह्या अति मृतप्राय अगदी काठावर उभ्या असणाऱ्या बोलींमध्ये एक आपली निहाली आहे, जी आपल्या महाराष्ट्रातली, जी आपल्या जवळची, जी आपल्या जिल्ह्यात. आपला जिल्हा बुलढाणा, संग्रामपूर तुम्हाला माहिती आहे, जळगाव माहिती आहे. जळगाव आणि संग्रामपूर या तालुक्याच्या वरती जो पहाडी भाग आहे त्या पहाडी भागाच्या पायथ्याशी काही गावं आहेत. त्या गावामध्ये निहाल समाज राहतो. ते निहाली बोलतात. मित्रांनो, आता केवळ 500 ते 600 भाषक शिल्लक राहिले आहेत. यापूर्वी 2000 भाषक होते असं सांगितलं जात होतं, पण आता जर वस्तुस्थिती तपासली तर फक्त 500 ते 600 भाषक आहेत. आणि या भाषकांनी ती बोली टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्या भाषेमध्ये सुद्धा अनेक संस्कार झालेले आहेत. म्हणजे कोरकूचे शब्द जास्त आहेत, मराठी आहेत, हिंदीचे आहेत, केवळ 20-25% फक्त निहाली शब्द कायम आहेत. मित्रांनो, आज जर आपण निहाली भाषा टिकवून ठेवली नाही, तिचं दस्तऐवजीकरण केलं नाही, तर या पृथ्वीच्या पृष्ठावरची एक भाषा पुन्हा आपल्या पूर्णचं आपण गमावू. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाचा उपक्रम हा महत्त्वाचा आहे. मी तर गोसावी सरांना आणि सर्व महाराष्ट्र शासनाच्या सर्व या दूरदृष्टी असणाऱ्या लोकांना धन्यवाद देईन की आपण ज्या तळमळीने हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे तो इतका मूलगामी आहे, इतका मूलभूत आहे आणि त्याच्यावर इतकं महत्त्वाचं काम करण्याची गरज आहे की ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. मी कोरकू भाषेचा अभ्यास आहे आणि कोरकू भाषेचा अभ्यास करत असताना मेळघाटमधल्या प्रत्येक गावामध्ये फिरले. कोरकू ही एका दक्षिण पूर्व आशियाई परिवारातली भाषा आहे आणि या भाषेचं संशोधन करत असताना मी फक्त उदाहरण सांगेन, कारण की सरांना भिलाला झालेला बोलायचं त्यांचं ऐकायचं तुम्हाला. भाषेच्या संदर्भात मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन की बोली ह्या कशा पसरलेल्या आहेत आणि त्या बोलींचं अस्तित्व, त्या बोलींचं अस्तित्व आणि तिचं सामर्थ्य हे अजूनही आपल्या ज्ञानकक्षेच्या कसं बाहेर आहे हे एकदा आपण समजून घेतलं पाहिजे. ज्यावेळेस कोरकू बोलीचा अभ्यास करत होतो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की कोरकू बोली बोलणारे काही लोक आसाममध्ये सुद्धा आहेत. आता आसाम हा भाग जवळजवळ महाराष्ट्रापासून 2,500 किलोमीटरवर आहे आणि आसाममधल्या जोरहट आणि नोआंग या जिल्ह्यांमध्ये काही आदिवासी गावं अशी आहेत की त्या गावांमध्ये कोरकू लोक राहतात. मला काही संदर्भ मिळाले. मी माझ्या संशोधक मित्रासोबत तिथे गेलो आणि 10 दिवस त्या गावामध्ये राहिले. हातीपूर नावाचं गाव आहे. तिथं आदिवासींचे जवळजवळ 50-60 घरं होते, त्यामध्ये कोरकू सुद्धा होते. आणि मित्रांनो, मला सांगायला पाहिजे की हे कोरकू बोलणारे लोक 150 वर्षापूर्वी इंग्रजांनी त्यांना मजूर आणि चहाचे मळे, कॉफीचे मळे तयार करण्याकरता इथून स्थलांतरित केलं. इथून ते गेले आणि तिथंच राहिले.
त्यांना परत इकडे परत येता आलं नाही. मग ते तिथल्या संस्कृतीशी एकरूप झाले, पण त्यांनी भाषा मात्र प्राणप्रमाणे जपून ठेवली. ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस ज्यावेळेस मी त्यांच्या भाषेतून बोलायला लागलो त्यावेळेस मला एवढा आनंद झाला की हमारा कोणी आदमी आया है, आमच्या भाषेतला आमच्याशी कोणीतरी बोलतो आहे. आणि त्यामुळे त्या आनंदामुळे त्यांनी आम्हाला गावागावामध्ये नेऊन आमचा सत्कार केला. प्रत्येक गावामध्ये आम्हाला सन्मानपूर्वक प्रत्येकाची भेट घडवून दिली. मित्रांनो, भाषा जोडण्याचं काम करते. आता तो एक संवाद इथं निर्माण झाला, तो एक पूल निर्माण झाला. तिकडचे लोक आता मेळघाटात येतात, इकडचे लोक तिकडे जातात. एकमेकांचा संवाद सुरू झाला. हा संवाद केवळ आपल्या या प्रयत्नांमुळे होऊ शकतो. मेळघाटामध्ये आणखी एक बोली आहे की जिचा लवलेश किंवा तिच्या संदर्भातली माहिती कोणाला नव्हतीच. इकडे सर अहिराणी, तुम्ही अहिराणी बोलतात आणि अहिराणी ही खानदेशचं एक भाषा वैभव आहे. अतिशय लाघवपूर्ण, अत्यंत लावण्यपूर्ण आणि तिची नजाकत फार वेगळीच आहे अहिराणीची. अहिराणीमधून जेव्हा गाणी गायला जातात तेव्हा ती फार ऐकावीशी वाटतात, गोड असतात. ही जी खानदेशमधली अहिराणी आहे, नाशिक, अमळनेर वगैरे जुळे या भागात बोलल्या जाणारी, या अहिराणी भाषेचं साम्य असणारी भाषा मला मेळघाटात सापडली. मेळघाटामध्ये जो गवळी समाज आहे, हा गवळी समाज अस्सल अहिराणी बोलतो. त्यांना माहितीच नव्हतं की आम्ही खानदेशातले अहिराणी बोलतो आणि खानदेशातल्या लोकांना माहिती नव्हतं की आपल्या अहिराणी भाषा मेळघाटामध्ये आहे. ज्या वेळेस मी गेलो, आमचे मित्र डॉक्टर रमेश सूर्यवंशी माझ्याकडे आले, डॉक्टर बाळासाहेब गुंजाळ आले आणि ज्यावेळेस मी त्यांना मेळघाटामध्ये नेलं आणि कोरकू भागामध्ये नेलं, गवळी समाजाशी ते बोलले आणि तुमचं नाव काय शे? लगेच सगळं आम्हाला माहिती. आणि त्या बोलण्यामधून संवाद साधला गेला, त्यातून एक शोध लागला. तो शोध असा होता की आमची खानदेशमधली मेहराणी भाषा बोलणारा एक समूह खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजही मेळघाटामध्ये, आणि त्यातून तो एक संवाद दिला गेला. त्यावर मग डॉक्टर रमेश सूर्यवंशी सरांनी संशोधन केलं, त्याच्यावर संशोधन पेपर प्रकाशित झाले आणि एक त्यांच्यामधलं नातं निर्माण झालं. मित्रांनो, हे नातं निर्माण करणं आपलं काम आहे. बोली ह्या भाषेला कशा समृद्ध करतात. आपले अनेक स्तर आहेत, खेळाचे अनेक व्यावसायिक लोक आहेत, अनेक भाषिक गट आहेत, अनेक लोकसमूह आहेत, त्यांच्यामध्ये अनेक शब्द वापरतो. हे शब्द प्रमाण भाषेत येतात आणि प्रमाण भाषा त्यांनी समृद्ध होते. आपण सहज बोलता बोलतो की तो फार आऊतपाड आहे, नाही का? त्यांना आऊतपाडे धंदे केले. आता आऊत हे शेतकरी जीवनातलं प्रतीक आहे. त्या बैलाच्या मानवाची आऊत असते, ते जू असते. ते जू ज्या वेळेस बंडी ही चढायला लागते त्यावेळेस एखादा बैल फार नाठाळ असतो आणि अचानक चढणीला लागलेला ती बंडी, आणि त्याच वेळेस चढणीच्या उतारावरच तो आपल्या मानेवरचा जो खाली टाकून देतो. त्या शेतकऱ्याची बिचारी तारंबळ उडते आणि ती बैल बंडी कशी थोपावी यासाठी त्याची गडबड असते आणि कसंही करून खाली उतरतो. त्या बैलाला त्या जुवाखाली लोटतो आणि पुन्हा पडतो. ऐन चढणीच्या वेळेस आपल्या मानेवरचं जोखाळ खाली टाकणारा जो व्यक्ती असतो तो औतपाड्या असतो. आणि हा औतपाड्या आपल्या प्रमाण भाषेमध्ये सुद्धा आहे. शब्द कुठला आहे? कृषी संस्कृतीमधला आहे. चांभार व्यवसाय, सुतार व्यवसाय, लोहार व्यवसाय, यामध्ये अनेक शब्द प्रमाण भाषेमध्ये आले आहेत आणि प्रमाण भाषा समृद्ध झाली. मित्रांनो, ही प्रमाण भाषा समृद्ध करण्यामध्ये सर्वात मोठं श्रेय हे बोलीभाषांचं आहे आणि म्हणून बोलीभाषा जगल्या पाहिजे, टिकल्या पाहिजे. आदिवासी भाषा जगल्या पाहिजे, टिकल्या पाहिजे. त्या जर टिकल्या तर आपली संस्कृती अधिक समृद्ध होत जाईल आणि महाराष्ट्र शासनाला जे काही प्रयास करावे लागतात आता बोलीभाषा संवर्धनाचे, ते करण्याचे आपल्याला वेळ येणार नाही आणि एक स्वाभाविक स्वरूप बोलींचं आणि भाषांचं आपल्याला अनुभवायला मिळेल. अशा पद्धतीने आपण प्रवास करू असं आवाहन करतो. आपण मला या ठिकाणी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केलं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी मी उपस्थित झालो. त्याबद्दल आपल्या सर्वांचे भाषा संचालनालय आणि महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मित्र मालके सर यांचे सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद सर. अभ्यास आणि त्याविषयीचा आपलं अगदी रसाळ असं भाष्य अगदी ऐकत राहावं असं होतं. आपल्या बोलण्यातून एक वारंवार जी तळमळ व्यक्त होत होती की बोली जमल्या पाहिजे, बोली या बोलल्या गेल्या पाहिजे. त्याविषयी कविवर्य कुसुमाग्रजांनी पूर्वी लिहून ठेवलेलं आहे की परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे, पदपरिकीचे चेपू नका.
भाषा मरता देशही मरतो, भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. गुलाम भाषिक होऊन आपल्या प्रगतीचे शिर कापू नका, गुलाम भाषिक होऊन आपल्या प्रगतीचे शिर कापू नका. ही जी तळमळ आपल्या व्याख्यानामध्ये व्यक्त होती ती खरंच आपल्या सर्वांना इथे चिंतन करण्यासाठी ही बाब आहे. यानंतर